सुखकर्ता कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या वडूज शाखेच्या वतीने व चेअरमन तानाजी मोहिते, व्हाईस चेअरमन शिवाजी निकम, सरव्यवस्थापक एकनाथ माळी यांच्या संकल्पनेतून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वडूज शाखेत महिलांचा सन्मान करण्यात आला। तसेच महिलांचा हळदी कुंकू समारंभही पार पडला। यावेळी नवनियुक्त पोलीस उपनिरीक्षक मयुरी जानकर यांना सुखकर्ताच्या वतीने गौरवण्यात आले। या सन्मान सोहळ्यात वडूजच्या नगराध्यक्ष स्वप्नाली गोडसे, नगरसेविका शोभा वायदंडे, सामाजिक सहकार तसेच राजकीय विविध क्षेत्रातील महिला हजारोंच्या संख्येने उपस्थित होत्या। बँकेच्या कॅशियर प्रियंका कनसे, दहिवडी शाखेच्या शाखाप्रमुख ज्योत्स्ना वाघमारे यांनी महिलांना बँकेच्या ठेवी, कर्जाची माहिती दिली। शोभा वायदंडे म्हणाल्या की आपण आपल्या मुलांसाठी बचत केली पाहिजे। व्यवसाय नोकरीसोबतच आपल्या मुलांना घडवण्याकडे लक्ष दिले पाहिजे। तसेच सुखकर्ताकडून दिल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ देखील घेतला पाहिजे। तसेच महिलांनी आपली संस्कृती जपावी। महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ महिलांविषयी आदर आभार व्यक्त करण्यासाठी दरवर्षी 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून मोठ्या उत्साहात आनंदात जगभरात साजरा केला जातो। आजच्या युगात स्त्री ही शिक्षण, राजकारण, समाजकारण, शेती, विज्ञान, माहिती, तंत्रज्ञान, आरोग्य, संगीत, क्रीडा, अंतराळ, चित्रपट, संरक्षण, प्रशासन अशा सर्व क्षेत्रात आघाडीवर आहे। प्रत्येक दिवस महिला दिन म्हटलं तरी काय हरकत नाही। पण आपण 8 मार्च निमित्ताने आज या शाखेमध्ये महिला दिन साजरा करत आहोत। सर्वप्रथम मान्यवरांचे मी आभार मानते की तुम्ही इथे उपस्थित राहिलात आणि सर्व महिला वर्गांचे पण आभार मानते की तुम्ही इथे कार्यक्रमाला उपस्थित राहिलात। आपण कार्यक्रमाला दीपप्रज्वलन करून सुरुवात केलेली आहे। तर मी विनंती करते प्रियंका मॅडम यांनी 2 शब्द आजच्या निमित्त बोलत। मशाल साऊ आगती जलाल साऊ, शोषितांची ढाल साऊ, मुक्तीचं पाऊल साऊ, शोषितांची ढाल साऊ, मुक्तीचं पाऊल। क्रांती ज्योतिबा जनांचा तशी क्रांती ज्योत साऊ, ज्योती क्रांती जनांचा तशी क्रांती ज्योत साऊ। त्यांनी लाविले रोप आम्ही नभाला भिडवू, त्यांनी लाविले रोप आम्ही नभाला भिडवू साऊ। क्रांतीचीच वेल साऊ, समतेची चाहूल साऊ, क्रांतीचीच वेल साऊ, समतेची चाहूल साऊ, शोषितांची ढाल साऊ, मुक्तीचं पाऊल साऊ, शोषितांची ढाल साऊ, मुक्तीचं पाऊल। आज 8 मार्च हा संपूर्ण जगामध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो। तो आज आपण साजरा करतोय। तर त्याबद्दल तुमच्या उपस्थितीबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार। हा दिवस केवळ शुभेच्छा देण्याचा किंवा औपचारिक कार्यक्रम करण्याचा नसून स्त्रीच्या अस्तित्वाचा, तिच्या कर्तृत्वाचा आणि तिच्या संघर्षाचा सन्मान आहे। समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांचा समान अधिकार, संधी आणि सन्मान मिळावा हा या दिवसामागील मुख्य उद्देश आहे। स्त्री हे केवळ एक व्यक्ती नसून ती अनेक भूमिका निभावते। ती आई आहे, बहीण आहे, पत्नी आहे, मुलगी आहे आणि समाजाची घडण करणारी एक सक्षम शक्ती आहे। कुटुंबातील संस्कार, प्रेम, जिव्हाळा आणि माया या सर्व गोष्टींचे केंद्रस्थान स्त्री आहे। तिच्या कष्टामुळेच घराला घरपण येते। एका स्त्रीच्या हातून घडलेले संस्कार पुढील पिढीचे भविष्य घडवत असते।
तथापि आजही समाजात अनेक ठिकाणी स्त्रियांना अन्याय, भेदभाव आणि असमानतेला सामोरे जावे लागते. मुलगा मुलगी भेद, शिक्षणातील अडथळे, घरगुती हिंसा, सामाजिक बंधने अशा अनेक समस्यांमुळे स्त्रीच्या प्रगतीचा मार्ग कठीण होतो. त्यामुळे महिला दिन हा केवळ उत्सव नसून समाजाला जागृती करण्याचा दिवस आहे. स्त्रियांना समान संधी देणे, त्यांचा आदर करणे आणि त्यांच्या स्वप्नांना पंख देणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि ती त्याने पार पाडावी असं मला वाटतं. महिला दिन हा आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देतो की स्त्रीचा सन्मान केवळ एका दिवसापुरता मर्यादित नसावा. वर्षातील प्रत्येक दिवस हा स्त्रीच्या सन्मानतेचा असावा. निमित्त सांगायचं तर आपण खासच आहे हे आपण आपल्याला स्वतः खास समजायचे. कुणी आपल्याला सांगितलं नाही पाहिजे तुम्ही खास आहे. एक आपणच आपल्याला एक कमी समजत असतो. आता कुणी नोटीस करा, आपण आपल्याला वेळ देतो का हो? आपण एक आपल्या म्हणजे धावपळीच्या आयुष्यात आपण सगळ्यांचं बघतो, घरच्यांचं बघतो, ऑफिसमधल्या सगळ्यांचं ऐकतो, सगळी कामं करतो, पण आपण आपल्याकडे वेळ देत नाही. तर मी आजच्या या महिला दिनानिमित्त एकच सांगेन सगळ्या महिलांना की आपण पहिल्यांदा स्वतःवर प्रेम करायला सुरुवात करा. त्यानंतर बघा आयुष्य किती छान वाटतं. जेव्हा आपण असं गबाळ्यासारखं राहतो, हे करतो, भरपूर आपल्या मागं कामं असतात, त्यातून आपल्या म्हणजे ते जो होतं त्यातून पण तुम्ही स्वतःला वेळ द्यायला ज्यावेळी सुरुवात कराल त्यावेळी येणारा अनुभव तुम्ही घ्या आणि मग त्यातूनच आपलं आयुष्य असं सुंदर होतं. आज जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम इथं असल्यामुळे आपल्या सगळ्यांना आमंत्रित केलेलं आहे. सर्वप्रथम मी सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते. दरवर्षीप्रमाणे या संस्थेमध्ये महिला दिनाचा कार्यक्रम अगदी छान आणि सुंदर रीतीने पार पाडला जातो. खरंच संस्थेचे खूप खूप आभारी आहे. आता सांगण्यासारखं म्हणजे कसं भरपूर गोष्टी आहेत. आता समाजामध्ये कसं आपण आपल्या मुलांच्यासाठी बचत तर केलीच पाहिजे. आता काळ फार वेगळा आहे. एका पगारामध्ये काही दोघांचं बघत नाही. त्याच्यामुळे महिलांना व्यवसाय म्हणा, नोकरी म्हणा ही करावीच लागते. पण ह्याच बरोबर खरं आपल्या मुलांना घडवण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण कसं होते, फार शिक्षण घेतलं तर आजकाल आपण पाहतोच मुलांची लग्न करण्यासाठी किती अडथळे येतात. मुलांना मुली भेटत नाहीत किंवा शिक्षणाच्या ह्याच्यामुळे कसं होतं की जशा तसं त्या पद्धतीनं आपल्याला पाहिजे. पण त्याच्याबरोबर आत्ताच्या महिलेने आपल्या मुलांना सांगितलं पाहिजे आणि त्याच्याबरोबर आपल्या जी संस्कृती आहे त्याचं पण त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे. हीच तर आत्ताच्या काळाची गरज आहे. आणि आत्ताच्या महिलेनं खरं जास्तीत जास्त बचत करावी आणि आपल्या मुलांना चांगले संस्कार घडवावेत. आणि येणाऱ्या काळाबरोबर बदल हा होतोच, तरी पण आपली जी पाय आहे, आपली जी संस्कृती आहे ती सोडता कामा नये. आणि पुन्हा एकदा मी आज महिला दिनानिमित्त सगळ्या महिलांना शुभेच्छा देते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. नवनिर्वाचित मॅडम जानकर मॅडम आपले नगरसेवक मॅडम यांना आमंत्रित केलं. त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन त्या आपल्या इथे हजर राहिल्या व आपल्या कार्यक्रमात सहभागी झाल्या. त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आणि पुढच्या कार्यक्रमात सुरुवात करतो. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.